आज आपण आषाढ विशेष गुळाच्या पुऱ्या बनवतोय। ह्या पुऱ्या म्हटलं तर खूप सोप्या असतात, पण बऱ्याचदा बनवत असताना त्या खूप तेलगट होतात, वातड्या होतात, नाहीतर मग खूपच कडक होतात। इथे मी अशी एक ट्रिक सांगितलेली आहे, त्यामुळे ह्या पुऱ्या तुमच्या अगदी खुसखुशीत बिस्किटासारख्याच तयार होतील। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी वाटीचं प्रमाण घेते। एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला। गूळ अगदी बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे तो पाण्यामध्ये पटकन विरघळतो। ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीमध्ये मी एक वाटी भरून पाणी घेते। जेवढं गुळाचं प्रमाण असेल तितकंच पाणी घालायचं। एवढ्या प्रमाणामध्ये पुऱ्या अगदी छान गोड होतात। आता आपण इथे थंडच पाणी वापरलेलं आहे। तुम्ही जर हे पाणी गरम करून घेतलं तर पुऱ्या खूपच कडक आणि वातड होतात। चमच्याच्या साहाय्याने गूळ छान पाण्यामध्ये मिक्स केला। यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवू। यात आपल्याला गरम पाणीचा जरा देखील वापर करायचा नाही। तुमच्याकडे जर वेळ नसेल तर साईडला ठेवण्यापेक्षा तुम्ही हा गूळ सतत पाण्यामध्ये मिक्स करा। अगदी 5 मिनिटांमध्ये मिक्स होतो। एका मोठ्या परातीमध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते। सध्या आपण 2च वाटी घेतलं, नंतर पुढे लागेल तसं वापरू। यामध्ये 3 मोठे चमचे भरून बारीक रवा घालते आणि थोडेसे मीठ। बारीक रवामुळे ही जी पुरी आहे अगदी छान खुसखुशीत तयार होते आणि कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडेसे मीठ घातलं की त्याची चव आणखीनच वाढते। यामध्ये आता 3 मोठे चमचे भरून मी तूप गरम करून घेतलं। अगदी कडकडीत इथे मी तूप गरम केलं। गव्हाच्या पिठावर कडकडीत तूप टाकून घेतलं। संपूर्ण पिठाला छानपैकी तूप आता लावून घेऊ। तूप छान कडकडीत गरम असलं तर मोहन छान बसतं आणि पुरी देखील अगदी बिस्किटासारखी तयार होते। आपण जे गुळाचं पाणी करून घेतलं होतं ते आता ह्या पिठावर चाळणीच्या साहाय्याने टाकून घेऊ। पाण्यामध्ये काही गुळाचे खडे राहिलेले असतील तर ते चाळणीमध्येच निघून जातात, त्यामुळे मी पाणी इथे गाळून घेतलं। आता हे पातळ वाटतंय, यामध्ये आपण एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालू। एकूण इथे गुळाचं जे प्रमाण आहे गुळ आणि पाण्याचं, त्यासाठी मला इथे 2.5 वाटी पीठ लागलं। आता छान हे पीठ मळून घेऊ। तुम्ही जितकं हे पीठ छान मळणार तितकीच पुरी आपली खुसखुशीत तयार होईल। ह्या पुरी बनवण्याची ट्रिक म्हणजे यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर न करता थंडच पाणी वापरायचं आहे। गुळामध्ये जर गरम पाणी घातलं किंवा मग काही जण ते गुळाचं पाणी उकळून देखील घेतात, पण असे केल्याने पुरी जी आहे ती खूप कडक होते। इथे मी 3 ते 4 मिनिटं हे पीठ छान चोळून घेतलं। पीठ जे आहे ते खूप कडक नाही किंवा मग खूप पातळ देखील झालेलं नाही। चपातीच्या कणिकपेक्षा थोडंसं निब्बर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता याला झाकून आपण 10 मिनिटांसाठी साईडला ठेवू, किंवा मग तुमच्याकडे वेळ नसेल लगेच पुऱ्या करायला घेतल्या तरी चालेल। 10 मिनिटांनंतर पुन्हा मी ही कणिक छान मळून घेते। असे केल्याने ही जी पुरी आहे ती अगदी खुसखुशीत तयार होते। या पुऱ्या बनवायचं खरं सिक्रेट म्हणजे एक तर गरम पाण्याचा अजिबात वापर नाही आणि पीठ अगदी छान मळून घ्यायचं। जितकं तुम्ही पीठ मळणार तितकीच पुरी छान जमणार। हा पदार्थ म्हटला तर बनवायला एकदम सोपा आहे। छोट्या मोठ्या टिप्स वापरल्या तर ह्या पुऱ्या अगदी 8 ते 10 दिवस आरामात टिकतात। आता मी कणकेचा एक छोटासा गोळा घेतला। याला आता चपाती एवढं लाटून घेते। लाटताना तुम्हाला समजतच असेल की कणिक फार कडक देखील नाही आणि खूप नरम देखील नाहीये। लाटत असताना तेल तूप काहीच लावायची गरज नाही, अगदी सहज असं हे लाटलं जातं। मी इथे चपातीपेक्षा थोडेसं जाड हे लाटून घेतलं। अगदीच बारीक देखील लाटायचं नाही, नाहीतर पुरी खूप कडक होते आणि वातडी देखील होते। यावर थोडीशी खसखस टाकून घेते। लाटण्याच्या साहाय्याने हलकंसं आता याला लाटून घेऊ, म्हणजे पुऱ्या तळत असताना याची खसखस बाजूला होणार नाही। आता मी इथे एक करप्याची वाटी घेतली। असे ज्याला करपा असतो त्याच्याने छान अशा पुऱ्या एकसारख्या कट होतात। तुम्हाला जर असं नसेल करायचं तर निंबू एवढा एक गोळा घ्यायचा आणि तुम्हाला हवी त्या आकारामध्ये पुरी लाटून घ्यायची। एक एक पुरी लाटून घेतली तरी चालेल, पण मी इथे एकसारख्या पुऱ्या येण्यासाठी वाटीचा वापर करते। एकसारख्या अशा ह्या पुऱ्या तयार होतात। साईडचं जे आहे ते काढून घेऊ आणि याच पद्धतीने आता राहिलेल्या कणकेच्या सगळ्या पुऱ्या आधी लाटून घेऊ आणि मग तळायला घेऊ। तुम्हाला इथे पुरी दिसतच असेल, खूप जाड नाही किंवा मग खूप बारीक देखील नाहीये। कोळपाटाला देखील अजिबात चिटकत नाही, अगदी सहज अशा पुऱ्या निघतात। खसखस नसेल नाही लावली तरी चालेल, पण खसखसमुळे ही पुरी अगदी चविष्ट लागते। इकडे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं होतं। गॅसची फ्लेम अगदी मध्यम आहे आणि तेल देखील खूप कडकडीत नाही तापवलेलं। एक पुरी टाकल्याबरोबर हलकेसे बबल्स आले की तेल आपल्याला एवढंच तापवायचं आहे। पुरीवर साईडने तेल टाकत राहायचं, म्हणजे पुरी छान फुलते। टम्मा अशी पुरी फुगायला सुरुवात होते। फार वेळ नाही लागत पुरी तळायला। पुरी तळत असताना फक्त एक काळजी घ्यायची, तेल अगदी कडकडीत नको तापायला। तेल जर खूप तापलं तर पुरी पटकन लाल होईल आणि हवी तशी ती खरपूस अशी होणार नाही।
ह्या पुऱ्या 7 ते 8 दिवस टिकवायच्या असतील किंवा मग खुसखुशीत बनवायच्या असतील तर गॅसची फ्लेम अगदी मध्यम ठेवूनच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी खरपूस अशा रंगावर मी ह्या पुऱ्या तळून घेतल्या. राहिलेल्या पुऱ्या देखील ह्याच पद्धतीने तळून घेऊ. यामध्ये गुळ टाकलेला असल्यामुळे ह्या पुऱ्या हाय फ्लेमवर अजिबात तळायच्या नाहीत. गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर पुऱ्या जो कलर आहे एकसारखा देखील येणार नाही. इथे मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते. अगदी टम्म फुगलेली ही पुरी खूपच खुसखुशीत अशी आपल्या पुऱ्या बनवून तयार आहेत. अगदी तोडल्याबरोबर छान तुटते, कुठेच वातडी झालेली नाही. हाताने चुरल्याबरोबर अगदी तिचा छान चुरा होतोय बिस्किटासारखा. ह्या पुऱ्या थंड करून तुम्ही एखादी डब्यामध्ये ठेवल्या तर त्या आरामात 8 ते 10 दिवस टिकतात. अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपल्या पुऱ्या बनवून तयार आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.